वेळेचा सदुपयोग आणि तुमच्या आतल्या कलाकाराला स्वतः स्फूर्ती देत गेलात असं मी म्हणेन हे सगळं तुमची प्रक्रिया बघताना. यानंतरच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. भाषाबंध. लेखक, अनुवादक, संपादक अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या प्रमोद देशपांडे यांचं पुस्तक प्रेमीच्या मंचावर मी मनापासून स्वागत करते. प्रमोद सर. वरिष्ठ व्यवस्थापक असे प्रमोद देशपांडे सर. त्यांना मिळालेले काही महत्त्वपूर्ण पुरस्कारांचा उल्लेख मी इथे करते आहे. हेलन केलर, सेवा गौरव, सेवाव्रती, ऋषितुल्य, अपंग मित्र, समाजरत्न, अद्वितीय उद्यमशीलता, समाज दर्पण, एपिक पर्सनॅलिटी हे अत्यंत महत्त्वाचे आणि नावाजलेले पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. तो विषय आहे भाषाबंध. विविध भारतीय भाषा आणि बोलींमधील किंवा भिन्न भाषकांमधील भावबंध अधिक घट्ट करू पाहणारं हे एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे. प्रदेश बदलला की भाषा बदलते, मात्र मानवता आणि मानवी संवेदना शाश्वत राहतात. ही या संघटनेची धारणा आहे. या संघटनेचं अतिशय महत्त्वाचं काम प्रमोद देशपांडे सर करत आहेत आणि आज ते आपल्याशी संवाद साधत आहेत भाषाबंध या विषयावर. प्रमोद देशपांडे. एक सुंदर असे कार्यक्रम इथे सादर होत आहेत. आत्तापर्यंत ज्यांनी विविध सादरीकरण इथं केलं त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्या सर्वांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. काल रात्री जो अरुण म्हात्रे सरांनी जो काही इथे जादू निर्माण केली त्याविषयी जानिसार अख्तर यांचा एक शेर मला आठवतो. लम्हे लम्हे में बसी है तेरे यादों की महक, लम्हे लम्हे में बसी है तेरे यादों की महक, आज की रात तो खुशबू का सफ़र लगती है. तर ती जी काही कालची खुशबू आहे ती थोडीशी आपण आठवणींच्या रूपाने पुढं नेऊया. त्यांनी असं म्हटलं होतं की जिल्हा परिषदेची शाळा हा उल्लेख आला होता. मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेमधनं SSC झालो बीड जिल्ह्यातल्या आष्टी या गावातून. आणि नंतर त्यावेळेला असं होतं की मार्क किती मिळतात यावरती कुठली साईड घ्यायची हे ठरायचं. तर नॅचरली मी मग सायन्स साईडला गेलो. गणितामध्ये माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मिळेल ती नोकरी चांगली कुठली, तर त्यावेळेला बँकिंग क्षेत्राचं मोठं वलय होतं. बँकिंगमध्ये मी गेलो. नंतर योगायोगाने एका अपंग संस्थेच्या कार्याशी मी जोडला गेलो आणि त्या कार्यामध्ये मी साधारणतः 1984 ते 2023 अशी 39 वर्ष त्या कार्यासाठी दिली. तर त्या कविता आणि हे कार्य आणि मग आता माझा विषय असा कुठेतरी तो येईल. मी गेली म्हणजे आता हे काम जे आहे हे 39 वर्ष केलं आणि मला कवितेची आवड होती, अनुवादाची कुठेतरी एक ओढ होती. ती कशी निर्माण झाली तेही मी सांगेन. 1984च्या सुमारामध्ये सुरेश भट हे कोल्हापूरला जास्त काळ येत असत का त्याला काही एक वैयक्तिक त्यांचं कारण होतं. आणि सुरेश भट जेव्हा येत होते तेव्हा त्यांचा माझा परिचय झाला आणि त्यांच्याबरोबर गावोगावी जाणं, त्यांच्याबरोबर ते जातील तिकडे जाणं असं बराच काळ चालू होतं. आणि अतिशय खेड्यामध्ये झोपड्यांमध्ये कोणी काही चांगलं लिहितंय असं दिसलं की त्याच्यापर्यंत सुरेश भट पोचायचे. ते स्वतः अपंग होते आणि त्यामुळे त्यांना त्या काळातसुद्धा कार वगैरे टॅक्सी भाड्याने घ्यायला लागायची आणि त्यांच्याबरोबर माझ्यासारखा आणखी एखाद दोन कोणीतरी असायचे आणि आम्ही वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटत असू की कोणी चांगला लिहितो म्हटलं
की ते त्याच्या घरी जाऊन त्याला मार्गदर्शन करायचे आणि पोस्ट कार्डवरती वगैरे त्याच्यासाठी नंतर गझलांच्या बाबतीमध्ये अतिशय उत्तम हस्ताक्षरात सुंदर सुंदर पत्र पाठवायचे. तर तिथून एक कुठेतरी कवी आणि तो परत समाजासाठी पण काय करू शकतो असं एक कुठेतरी बीज माझ्या मनामध्ये पडलं. आणि अनुवादाचं म्हणाल तर मला अनुवाद करण्यासाठी कारणीभूत घडलेले गृहस्थ, त्यांचं नाव जर तुम्ही ऐकलं तर खूप आश्चर्य वाटेल. ते गुलजार साहेब आहेत. आता तुम्ही म्हणाल कसं, तर असं झालं की साधारणतः 1994च्या सुमारास आमचं हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्डचं काम सुरू होऊन 10-1 वर्ष झाली होती. आणि एक आमचं छोटंसं ट्रेनिंग सेंटर होतं अपंगांचं, आणि कोल्हापूरमध्ये दैनिक सकाळ चा दशकपूर्ती वगैरे समारंभ होता आणि त्यासाठी गुलजार साहेबांना पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं. आणि गुलजार अनंत दीक्षित हे सकाळचे संपादक, ते माझे खूप अंतरंग मित्र होते. आणि ते मला म्हटले की असं असं गुलजार साहेब आले तर थोडासा वेळ आहे तुमच्या संस्थेमध्ये, येऊ का? म्हटलं येऊ का काय, म्हणजे अक्षरशः म्हणजे ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच असेल गुलजार साहेबांनी आमच्याकडे येणं. ते अगदी शॉर्ट नोटीसवरती आमच्या संस्थेमध्ये आले आणि मग ते बोलत होते. त्याच्या आधी कोशिश हा सिनेमा आलेला होता, त्यामुळे त्यांचासुद्धा अपंगत्वाच्या प्रश्नाशी कुठेतरी संबंध आलेला होता. आणि छोटासा कार्यक्रम आम्ही करत होतो, त्याचं सूत्रसंचालन मी करत होतो. आणि ते करत असताना काही, जसं काल म्हात्रे सरांनी सांगितलं की वेळ कमी असला किंवा अचानक काही करायचं म्हटलं तर कवितेसारखा दुसरा मोठा आधार नसतो. त्याप्रमाणे मी काही कवितांचा वापर करत होतो. अपंग व्यक्तींच्याबद्दलचं काही सांगत असताना भारत आंबेंच्या ओळी की भोग कुणा सुटले जगिया, सुखदुःखाची अलक्ष भेसळ वगैरे असं सांगत होतो. तर अशा वेगवेगळ्या ओळी वापरत असताना गुलजार साहेबांनी मला मध्येच थांबवलं. अभी आप जो बोल रहे हैं उसका थोड़ा हिंदी में मुझे समझाओ. तर एकदम अचानक सगळं होत होतं. तो भोग कुणा सुटले जगिया, सुखदुःखाची अलक्ष भेसळ, द्वंद्वमूल संसार अमंगळ, येथे कसले सुख ते केवळ. तर मग काहीतरी मी साधारण असं त्यांना सांगितलं की भोग यहाँ छूटे कब किसको, भोग यहाँ छूटे कब किसको, सुख दुःखों का अमिट मिश्रण, द्वंद्वमूल संसार अमंगल, यहाँ कहाँ सुख वह केवल. हे झालं. पुन्हा मग अपंगांचा जी स्थिती असते आणि त्यातही परत काही ज्याला आपण सकारात्मक शक्यता कशा असतात याबद्दल काही सांगत असताना परत मी कविताच पुन्हा वापरली. का सजा अपराध नसता लागते भोगावया, का सजा अपराध नसता लागते भोगावया, स्वप्न हो सामर्थ्य यांचे अननभाची कामना, साथ अन विश्वास यांची ही भरारी वेगळी, पंखहीनांची कहाणी आसवाहून आगळी. आता हे ऐकल्यावरती परत गुलजार साहेब म्हणाले अभी इसका भी बता. तर बिना अपराध के ही क्यों करे ये सजा का सामना, बिना अपराध के ही क्यों करे ये सजा का सामना, सपना ही इनकी शक्ति है, अंबर की है इन्हें कामना, विश्वास और साथ की ये उड़ान है कुछ अलग, विश्वास और साथ की ये उड़ान है कुछ अलग, पंखहीनों की ये कहानी आंसुओं से भी थलग, अलग थलग, पंखहीनों की ये कहानी आंसुओं से भी थलग. म्हणजे फक्त तिथे अश्रू नाही आहेत, त्याच्यामध्ये इंद्रधनुष्यसुद्धा आहे अशा स्वरूपाचं. आणि नंतर मग आपलं हेल्पर्स त्यांच्यासाठी काय करतं आहे,
हेल्पर्सचे जे काम करणारी मंडळी मुख्य आहेत, नसीमा हुरचूक असतील किंवा रजनी करकरे देशपांडे असतील, तर त्यांच्याबद्दल बोलताना पुन्हा एकदा मी सुरेश भटांच्या ओळी तिथे वापरल्या. जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही. जरी या वर्तमानाला कळेना अमुची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना अमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आता ते तो म्हणाले कि मैं इनके बारे में बहुत कुछ सुना है, अभी ये भी आपको बताना पड़ेगा कि एग्जॅक्टली क्या है. असं सगळं चाललं होतं. जास्तीत जास्त 60-70 लोक होते आणि असं बसून चाललेलं होतं. आणि गुलजार साहेब मध्ये थांबून अगदी म्हणजे असं कार्यक्रमाची औपचारिकता नव्हतीच. तर गमे दुनिया को अपना कर खुशियों से झगड़ते हैं हम, गमे दुनिया को अपना कर खुशियों से झगड़ते हैं हम, छिपा कर अपनी दरारें इंसानों को जोड़ते हैं हम. भले इस वर्तमान को समझ न आए जुबां हमारी, भले इस वर्तमान को समझ न आए जुबां हमारी, हृदय में बिजली लिए आने वाली नस्लों से बातें करते हैं हम. तर अशा प्रकारे अपघाताने कुठेतरी अनुवादाचं बीज पडलं. नंतरच्या काळात बँकेचं काम, नंतर संस्थेचा व्याप वाढत गेला. या सगळ्याकडे बघायला वेळ नव्हता. पण गुलजार साहेबांचाच एक प्रभाव होता आणि गुलजारांच्या काही कवितांचे अनुवाद हे माझ्याकडनं झाले. यार जुला हे नावाचं त्यांची एक खूप सुंदर कविता आहे. मलाही तुझी ती युक्ती शिकवणारे विणकरा, मलाही तुझी ती युक्ती शिकवणारे विणकरा, मी खूपदा पाहिलंय वस्त्र विणताना धागा तुटला तर तू तो जोडून घेतोस, वस्त्र विणताना धागा तुटला तर तू तो जोडून घेतोस, कुठले तरी टोक कुठेतरी बांधून घेतोस. तुझे ते जोडकाम इतके बेमालूम असते की कोणाला कुठेही जोड किंवा गाठ दिसून येत नाही. मी एकदाच एक नाते विणायला घेतले होते, पण त्यातले सगळे जोड, सगळ्या गाठी सगळ्यांना स्पष्ट दिसतात रे विणकरा. तर कुठेतरी तुम्हाला राखीची आठवण येईल गुलजारांच्या ह्या कवितेतून. तर अशा स्वरूपात अधूनमधून काही चालू होतं. पण जे काही कर्तव्य म्हणून पत्करलेलं होतं ते सगळं पूर्ण करायचं होतं. मग ठरवून मी साधारण माझ्या वयाच्या 60च्या टप्प्यावरती सगळ्या कामातून, ज्याला आपण म्हणू की वारसा व्यवस्थापन पद्धतशीरपणे करून आणि पुढील अपंग व्यक्तींच्या कडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवून या कार्यातून मुक्त झालो. आणि गेली 6-6.5 वर्ष मुख्यतः अनुवादाचं काम करतो आहे. आता हे अनुवादाचं जे काम आहे ह्यामध्ये केवळ माझ्या म्हणजे अनुवाद कौशल्य दाखवणं किंवा ते प्रकट करणं हा यामागचा हेतू नाही आहे. तर एक व्यक्तिगत काही प्रमाणात एखादी संकल्पना आपल्याला स्पष्ट झाल्यानंतर ती समष्टीपर्यंत न्यायची ही यामागची भावना आहे. आणि त्याबद्दल मी आता आपल्याला थोडंसं एक प्रकारे वाचूनच दाखवतो, कारण हे खूप गांभीर्याने मला आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मुख्यतः यामध्ये आपल्या सर्वांचाच सहभाग हा मला अपेक्षित आहे. आणि त्यासाठी मी अक्षरशः आपलं आर्जव देखील करीन. तर आता इथून पुढचा भाग मी थोडासा औपचारिकपणे भाषा भाषा अखंड विणूया. वाचन संस्कृतीचे पाईक असलेल्या माझ्या पुस्तकप्रेमी बंधू भगिनींनो, आज मी इथे केवळ एका प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी उभा नाही आहे, तर एका सांस्कृतिक महायज्ञासाठी पहिली संविधा अर्पण करण्यासाठी आपणा सगळ्यांना आवाहन करण्यासाठी उभा आहे. भारताच्या विविधतेतील एकतेला अधिक घट्ट करणाऱ्या
एका अशा स्वप्नाचा पाया आपण सारे मिळून रचणार आहोत. आपल्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचं नाव आहे भाषाबंध. मित्रांनो, आपलं ध्येय अतिशय स्पष्ट आणि उदात्त आहे. विविध भाषक समाजांमध्ये साहित्य, कला व संस्कृतीच्या माध्यमातून परस्परांबद्दल आदर व सौहार्द निर्माण करणे. आपल्या देशाकडे साहित्याचा, ज्ञानाचा आणि संस्कृतीचा एक प्रचंड साठा आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातच्या कच्छपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत प्रत्येक भाषेत अप्रतिम साहित्य निर्माण झालेलं आहे. पण दुर्दैवाने या समृद्ध साहित्याच्या भोवती भाषिक भिंती उभ्या आहेत. एका राज्यात निर्माण झालेलं साहित्य केवळ भाषा समजत नाही म्हणून दुसऱ्या राज्यापर्यंत फारसे पोहोचत नाही. हे भाषिक अंतर, हा सांस्कृतिक दुरावा आपल्याच देशात परकेपणाची भावना निर्माण करतो. पण या समस्येवर आपण गप्प बसणार आहोत तर नक्कीच नाही. भाषाबंध ही या समस्येच्या समाधानाची एक नम्र सुरुवात आहे. उर्दू साहित्यासाठी रेखता, हिंदी साहित्यासाठी हिंदवी आणि कविता कोश यांनी साहित्य संकलनाची अद्भुत व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. याच धर्तीवर आपण सर्व भारतीय भाषांमधल्या साहित्याचा एक भव्य, अतिशय सुलभ आणि आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे. यात वेबसाईट आणि मोबाईल ॲप या दोन्ही माध्यमांचा समावेश असेल. म्हणजेच आता भारताचा बहुभाषिक साहित्यिक खजिना प्रादेशिक सीमांमध्ये किंवा वाचनालयातील कपाटांमध्ये बंद होऊन राहणार नाही. तो प्रत्येक भारतीयाच्या हातातील मोबाईल स्क्रीनवर एका क्लिकवर अगदी उपलब्ध असेल. पण मित्रांनो, आपले ध्येय इथंच संपत नाही. केवळ साहित्याचे डिजिटायझेशन करणे किंवा ते टाईप करून वेबसाईटवर टाकणे एवढंच आपलं उद्दिष्ट नाही. अनुवाद हा या संपूर्ण प्रकल्पाचा मुख्य कणा आहे. जर आपण मूळ साहित्य केवळ मूळ लिपीत ठेवलं तर तो मूळ भाषिक वाचकांसाठीच ते मर्यादित राहील. भाषाबंधच्या माध्यमातून आपण या साहित्याचं प्रथम हिंदी आणि इंग्रजीत, म्हणजे हिंदी आणि इंग्रजी ह्या आपल्या संपर्क भाषा आहेत. म्हणजे हिंदी आणि इंग्रजीत केलं तर भारतात कुठेही बऱ्यापैकी जे काही सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकतं. आणि त्यानंतर थेट प्रादेशिक भाषांमध्ये जर आपण क्रॉस लिंग्वल ट्रान्सलेशन्स म्हणून अशा पद्धतीने ते करता येऊ शकेल. हा अनुवाद भारतीय संस्कृतीला जोडणारा एक डिजिटल सेतू ठरेल, डिजिटल ब्रिज ठरेल. यातून केवळ शब्दांचा अनुवाद होणार नाही तर विविध संस्कृतींची, विविध मनांची गळाभेट होईल. आपण सुरुवातीला मराठी, कानडी, कोकणी, तेलुगू आणि गुजराती म्हणजे आपल्या ज्या शेजारी भाषा आहेत, जी शेजारची राज्य आहेत, म्हणजे एक कुठेतरी आपल्याला आता समजा 22 आपल्या मान्यताप्राप्त भाषा आहेत भारतात, तर आपण सगळं एकदम करतो म्हटलं तर होऊ शकणार नाही. म्हणून आपण आपल्या शेजाऱ्यांपासून पहिले सुरुवात करायची आहे. हा प्रवास खूप मोठा आहे, आव्हानं अनेक आहेत. पण तुमच्यासारख्या भाषातज्ञ, अनुवादक, तंत्रज्ञ आणि आश्रयदात्यांच्या साथीने आपण हा भाषिक सेतू नक्कीच यशस्वीपणे उभारू असा मला ठाम विश्वास आहे. भाषाबंध हा केवळ एका विशिष्ट साहित्य प्रकारापुरता मर्यादित मंच नाही. भारतीय जीवनाचा, संस्कृतीचा आणि भावनांचा आविष्कार ज्या ज्या साहित्य प्रकारांमधून झाला आहे त्या सर्व प्रकारांना आपण या मंचावर स्थान देणार आहोत. यामध्ये मुख्यतः 5 विभाग असतील. एक काव्यबंध, ज्यामध्ये कविता असतील. त्यानंतर कथाबंध, ज्यामध्ये कथा आणि कादंबऱ्यांचे काही अंश असतील. गद्यबंध, यामध्ये वैचारिक लेख, ललित निबंध, आत्मचरित्रांचे निवडक भाग, अशा स्वरूप दिग्गजांचे वैयक्तिक अनुभव लेखन असं असेल. नाट्यबंध, ज्यामध्ये आपल्या लघुनाटिका आणि एकांकिका येतील. आणि लोकबंध, ज्यामध्ये लोकसाहित्य की जे आपलं सगळं मौखिक साहित्य आहे, जात्यावरच्या ओव्या असतील, गोंधळ असेल, दशावतार असेल, अशा स्वरूपाचं सर्व असेल. आणि जिथे शक्य असेल तिथे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा असेल, ऑडिओ रिसायटेशनसुद्धा असतील, म्हणजे पॉडकास्ट वगैरे अशा स्वरूपाची जोड आपल्याला त्याला सगळ्यांना देता येऊ शकेल. तर हा एक 3 वर्षाचा एक सुनियोजित आराखडा मी तयार केलेला आहे. त्यामध्ये पहिल्या वर्षामध्ये मुख्यतः मराठी ही पायलट बेसवरती आपण आपल्याच मातृभाषेपासून सुरुवात करायची आहे. आणि मराठी भाषेतल्या उत्तमोत्तम कविता असतील, कथा असतील,
तर ह्या सगळ्या घेऊन त्याचं हिंदी इंग्रजीमध्ये पहिल्यांदा अनुवाद ह्या वर्षामध्ये होईल. त्याच्या जोडीने सुरुवातीला संस्था नोंदणी असेल, स्वयंसेवकांची नोंदणी असेल, अनुवादकांची नोंदणी असेल, कारण याच्यामध्ये भरपूर संपादक लागतील आपल्याला, ज्याला मॉडरेटर्स म्हणतो असे लागतील, कारण जे सगळं साहित्य येईल, अनुवाद येईल, तर ते सगळे तपासणारे तज्ज्ञ लागतील. तर अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणूया की एखादा प्रकल्प अहवाल हा माझ्याकडे तयार आहे. माझ्या पाठीशी हा 6-6.5 वर्षाचा थोडासा अनुभव आहे आणि हे करण्याची एक अगदी मनोमन अशी इच्छा आहे आणि ती आपल्या सगळ्यांच्या साथीने निश्चितपणे पूर्ण करता येऊ शकेल असा एक विश्वास मला वाटतो. आता साहित्य जे मिळवण्याचं काम असतं, ह्यामध्ये मुख्यतः राईट्सचा किंवा त्याचा मानधनाचा हा पण विषय येतो. त्याचाही विचार आपण केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मुख्यतः 4 भाग आहेत की एक पब्लिक डोमेनमधलं साहित्य, की म्हणजे ज्यांच्या मृत्यूला 60 वर्ष झालेली आहेत अशांचे कायद्यानुसार आपण साहित्य हे वापरू शकतो. त्यानंतर समकालीन लेखकांशी काही सामंजस्य करार, की त्यांना आपल्या ह्या सर्व कार्याचं स्वरूप सांगून काही मानधनाची सुद्धा तयारी ठेवून त्यांचं साहित्य, ज्याला आपण नॉन एक्सक्लुझिव्ह राईट्स म्हणतो, की ज्याच्यामध्ये फक्त डिजिटल याच्यावरती आणि अनुवादापुरते हक्क आपल्याकडे येतील आणि बाकी सगळे हक्क त्यांच्याकडे सुरक्षित राहतील. तर अशा पद्धतीचे त्यांच्याशी MOU करून आणि काही क्रिएटिव्ह कॉमन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये की ज्यांना आपल्या ह्या समजा कार्याचं महत्त्व पटेल आणि ज्यांना काही आर्थिक अपेक्षा नसेल, की जे स्वखुशीने सगळीकडे आपलं साहित्य पोहोचेल या भावनेने आपल्याला ते मोफत देऊ करतील, तर ते क्रिएटिव्ह कॉमन्सच्या अंडर ते होईल. आणि ह्या सगळ्यामध्ये एक तक्रार निवारण व्यवस्थासुद्धा असेल. म्हणजे जर आपल्याकडे काही तक्रार आली कोणाच्या साहित्यिकाची किंवा त्यांच्या वारसाची, तर कुठलंही कारण किंवा आवाजवी युक्तिवाद न करता आपण ते 24 ते 48 तासामध्ये आपल्या वेबसाईटवरनं ते हटवू शकतो. अशा पद्धतीचं पारदर्शक आणि फेअर, म्हणजे यामध्ये लेखकांची कुठंही पिळवणूक नाही झाली पाहिजे. ज्यांच्या सेवा आपण घेत आहोत, क्रिएटिव्ह स्वरूपाचं ज्यांचं, कारण त्यांनी आपल्या आयुष्याचं महत्त्वाचं एक काय म्हणूया भाग हा ह्या कार्यासाठी दिलेला असतो, साहित्य निर्मितीसाठी दिलेला असतो. जी काही विलक्षण म्हणजे दुर्मिळ असलेली गोष्ट प्रतिभा त्यांची असते, त्यातून ती निर्मिती झालेली असते. तर ह्या सगळ्याचा सन्मान पूर्णपणाने करायचा आणि त्यांना योग्य पद्धतीनेच ह्या कार्यामध्ये त्यांचं साहित्य वापरायचं, अशा पद्धतीने हे आहे. यामध्ये 7 प्रकारच्या आपल्याला कॉम्पिटन्सीज आपण म्हणू, की भाषातज्ञ, संकलनकर्ते लागतील, अनुवादक वेगवेगळ्या भाषांमध्ये चांगले लागतील, संपादक परीक्षक असे लागतील आणि तंत्रज्ञानामधले कल्पक आपल्याला मित्र लागतील, टेक इनोव्हेटर्स लागतील, सांस्कृतिक कलाकार, स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि आश्रयदाते, देणगीदार. तर असा हा एक महत्त्वाकांक्षी हे स्वप्न डोळ्यासमोर आहे आणि ह्या स्वप्नाचा एक भाग आपण सर्वांनी व्हावं असं मी शेवटी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद.